नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहे आता मस्कोनाथाच्या मंदिराला पोहोचलेलो आहे. आपण आता पूर्ण मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. आलेलो आहे कुडीच्या मस्कोनाथाच्या मंदिरामध्ये. आपण आता मंदिराबद्दल थोडी काही माहिती जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिलं. मी सुदाम शिवाजी बडदे, कोडी देवस्थान ट्रस्टचा मी उपाध्यक्ष असून त्या देवाची मी दररोज सेवा करत आहे. तुम्ही राहिले तर कुडीमध्ये का? मी राहायला इथं मंदिराच्या बाजूलाच राहतो. 400 वर्षापूर्वी त्या कोडीत गावामध्ये तुळाजीबा बडदे नावाचा भक्त होऊन गेला. त्या भक्ताला समजले की वीर येथे मस्कोबा देवाचे ठाणे आहे. तो तिथे पायी पायी गेला. त्याने तिथे मंदिर तो देव पाहिला. त्याची त्या देवावर भक्ती बसली. तिथून पुढे तो दररोज संध्याकाळी लोक झोपल्याच्या पुढं पायी पायी करा नदीचे पाणी गाडव्यामध्ये घेऊन फिरला जात असे त्यांनी सतत 12 वर्षे रात्रीची जाऊन देवाला पाणी घालण्याची सेवा केली. 12 वर्षानंतर देव त्याला प्रसन्न झाले व त्याला विचारले, तू इतकी खडतर सेवा 12 वर्ष का करतोयस? तुला काय पाहिजे? तुला मी देतो. तुला जेव्हा म्हणले मला वचन दे, मला काय पाहिजे ते सांगतो. देवाने त्याला वचन दिले. तुला जीवाने काय मागितले? म्हणला, देवा तुझी मरेपर्यंत सेवा करायची माझी इच्छा आहे. आता माझं वय झाले, वृद्धापकाळामुळे मी इकडे येऊ शकत नाही, तरी तू माझ्या गावाला चल. देव म्हणले, ठीक आहे येतो, पण तू मागे पाहायचं नाही. तू जिथे मागे पाहशील मी तिथेच थांबेन. तुळाजीबा म्हणले, होय मागे पाहणार नाही. असे करता करता तुळाजीबा पुढे, देव मागे तिथपर्यंत आले. या ठिकाणी तुळाजीबाला राहवलं नाही. ते शिवेच्या आतमध्ये आले कोडीच्या. त्यांनी माघारी फिरून पाहिलं, देव आले खरे झालेत का नाही. माघारी पाहिले, देव या ठिकाणी गुप्त झाले. मग तुळाजीबा धावा करायला लागले, देवा तुम्हाला फसवलं, तो आला नाहीस. त्या ठिकाणी स्वयंभू मूर्ती निघाली. उंच मूर्ती ना, ती आपोआप महाराजांची स्वयंभू मूर्ती निघालेली आहे. तर देवाने तुळाजीबाने देवाला सांगितलं होतं, तू माझ्या गावाला चल आणि दुसरी मागणी काय तर म्हणला, तुझ्या पायाजवळ मला जागा दे. देवाने त्याची शेजारी जागा त्याला दिलेली. देवा शेजारी जी छोटी मूर्ती आहे ती तुळाजीबा बडदे. त्याच्या अलीकडं उत्सव मूर्ती मस्कोबा आणि जोगेश्वरी माता, या 2 मूर्ती, अशा 4 मूर्ती आहेत. या देवाचा दरवर्षी महापौर्णिमेला वीर येथे मोठा लग्न समारंभ आणि यात्रा उत्सव 10 दिवस चालतो. त्या उत्सव काळामध्ये कोडीत गावातील आम्ही सर्व मंडळी काठी पालखी देवाला पालखीत बसवून वीरला घेऊन जातो. महापौर्णिमेला देवाचे रात्रीचे 12 वाजता लग्न लागते आणि तिथून पुढे 10 दिवस यात्रा सुरू होते. 10व्या दिवशी दशमीच्या दिवशी मारामारी हा उत्सव होतो आणि यात्रेची सांगता होते. असं दरवर्षीप्रमाणे हा देवाचा लग्न सोहळा चालू असतो. त्याचप्रमाणे देव ज्यावेळेस आला इथं त्यावेळी गावकऱ्यांनी छोटंसं मंदिर बांधलं होतं. त्यानंतर बराचसा 350 वर्षाचा काळ गेल्यानंतर कोडीत येथील ग्रामस्थांनी ठरवलं की या ठिकाणी मोठं मंदिर बांधायचं. असा संकल्प केल्यानंतर
या मंदिराचे काम 1999 ते 2009 हे 10 वर्षे सुद्धा चालू होते. 10 वर्षानंतर हे मंदिर आता दिसते याप्रमाणे तयार झालं. मंदिराचं पेंटिंगचं काम आत्ताच झालेलं आहे ना? हा. त्यानंतर हळूहळू पहिला या मंदिराला फक्त प्रायमर पेंट दिलेला होता असा. हा बाजूने होता तो. तर आता 2 वर्षापूर्वी समोरील पूर्व भाग आहे दरवाजाचा त्याला रंगकाम केले आणि 2025 झाला या 2026 ला सभा मंडपाला रंगकाम करण्यात आलेले आहे आणि पुढील वर्षी 2027 ला संपूर्ण आवाराचे रंगकाम होणार आहे. त्याच्याकरता पैशाची खूप मोठी गरज आहे आणि तो होईल. इथं महाप्रसादाचं वगैरे नियोजन या ठिकाणी दर अमावस्या आणि महिन्यातील 4 रविवार दररोज महाप्रसाद भंडारा असतो. येणाऱ्या भाविकाला पोटभर महाप्रसाद दिला जातो. त्याचप्रमाणे इथे रोज सकाळी आणि संध्याकाळी 6 वाजता श्रीनाथांची आरती केली जाते. त्याचप्रमाणे तिथे अमावस्या आणि रविवारला छबिना होतो. छबिना संपल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवूनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत चालू असतो. येणाऱ्या भाविकाला पोटभर प्रसाद दिला जातो. त्याचप्रमाणे ते या देवाचा कलश अक्षय तृतीयेला बसवलेला आहे. त्याचा वर्धापन दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी 17वा वर्धापन दिन साजरा केला. त्यानिमित्त कलशा अभिषेक, महायज्ञ, अतिरुद्र, सहस्ररुद्र, गणेशयाग असे 21 प्रकारचे यज्ञ या ठिकाणी संपन्न झाले. त्यानिमित्त प्रसंगाचे श्री नंदुकाका रहाणे ब्राह्मण यांनी 151 ब्राह्मण आणून येथे 13 दिवस सतत कार्यक्रम केला. त्या 13 दिवसामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. 10 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा झाली. त्यानिमित्त अतिशय दिग्गज असे महाराजांची इथे कीर्तने सादर झाली. त्याचप्रमाणे इथे छोटे मोठे उत्सव, दिवाळी उत्सव, दसरा उत्सव साजरे केले जातात. इथे दसऱ्याला गावातून काठी पालखी येते, मंदिराला प्रदक्षिणा घालून येथे छबिना चालतो. त्याचप्रमाणे अशी परंपरागत जे आरुढी आहेत त्या चालू आहेत. देवस्थान जागृत आहे. इथे दर मंगळवारी, गुरुवारी, शनिवारी, रविवारी देवाला फुलांचा कौल लावला जातो. ज्या भाविकांच्या काही अडचणी असतील त्या सोडवल्या जातात. हा देव जागृत असल्यामुळे भाविकांना प्रसन्न होऊन त्यांच्या नवसाला पावतो. अशी या देवाची पुरंदर तालुका, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ख्याती आहे. या देवाचं जेवढे महात्म्य सांगावे तेवढे थोडेच आहे. तेवढे सांगून मी थांबतो. नाथसाहेबाचे चांग भले. नमस्कार मंडळी. आता आपण थोडी दर्शन घेऊन तिथली पूर्ण माहिती घेऊन परत लागलेलो आहे. आता आपण सासवड मार्गे परत प्रवासाला जाणार आहे. धन्यवाद.
तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भटकंती द्वारा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद. आता भेटूया परत पुढील नवीन भटकंतीमध्ये. राम राम.